महिन्यात साजरा होणारा कर्नाटकी परंपरेतील बेंदूर सण आज ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला। वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। बैलांना अंघोळ घालून सजवून पूजा अर्चा करत शेतकरी राजाने आपल्या सच्चा सोबत्याचा सन्मान केला। तसेच पहाटेपासूनच गावागावात बेंदूर सणाची लगबग पाहायला मिळाली। शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग दिले, फुलाच्या माळा, झुली आणि आकर्षक सजावटीने त्यांना नटवले। यानंतर पारंपरिक पद्धतीने बैलाची पूजा करण्यात आली, औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आला। वर्षभर शेतीच्या कामात अहोरात्र मेहनत करणाऱ्या बैलामुळेच शेतकऱ्याचे जीवन समृद्ध होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। बदलत्या काळात शेतीत यांत्रिकरण वाढले असले तरी बैल आणि शेतकऱ्याचे नाते आजही तितकेच जिव्हाळ्याचे आहे। बेंदूर हा केवळ धार्मिक सण नसून शेती, संस्कृती, कष्ट आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सन्मान करणारा उत्सव आहे। ग्रामीण भागात या निमित्ताने पारंपरिक वाद्याचा गजर, बैल मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण झाले आहे। सर्किट बेंच झालं आता IT पार्क होणार। आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार। कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात। आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल। बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293।